बुलढाण्यात वनहक्क व अतिक्रमणधारकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। वनपट्टे मंजूर होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। बुलढाण्यात वनहक्क व अतिक्रमणधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आंदोलनकर्त्यांनी वनहक्क मान्यता कायद्यानुसार तात्काळ वनपट्टे मंजूर करावेत आणि जिल्हास्तरीय समितीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। आंदोलनात सहभागी नागरिकांचा आरोप आहे की वनहक्क कायद्याचा विसंगत अर्थ लावला जात आहे आणि त्यामुळे पात्र असतानाही अनेकांना वनपट्टे मिळत नाहीत। प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने वनहक्क धारक उपस्थित होते। यावेळी समता संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई आणि आंदोलक सपना गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी स्पष्ट केले की मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहील। वनहक्काचा प्रश्न ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचा असून त्यावर त्वरित तोडगा निघावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे। प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। माझं नाव सपना अनंत गायकवाड आहे। मी राहणार रहिवासी रायरेची आहे। आमच्या इथं माझं लग्न आता झालेलं आहे 10 वर्ष। माझ्या लग्नाच्या आधीचं माझ्या सासू सासऱ्यांनी शेती काढलेली आहे। ते शेती काढली असून तरी आम्ही सध्या जमीन कसत आहे, खात आहे आणि मधातच त्यांची सध्या दिशाभूल, शासन आमचा दिशाभूल करत आहे आणि आम्हाला कोणत्याही काम करतो आम्ही शेतीचे मोलमजुरी करून काम करतो, यांना आम्हाला अडथळे आणत आहे। आमचे सासू सासऱ्याच्या हाती 30-35 वर्ष आधी जी जमीन आहे हे आमच्या शासन जे दावे दाखल केले, जे दावे दाखल्याचे ते काही सादर न करता हे काहीतरी आम्हाला वसी पाठवतात, आम्हाला निवेदनं आम्ही नेहमी निवेदन देतो, आमच्या निवेदनाचे इग्नोर करतात, कोणत्याही कामात ते दखल घेत नाही, आमची दिशाभूल करत आहे। साधारणतः आम्ही आदिवासी आहे। आदिवासी हे आमचं मुळातच आमचं डोंगरच आमचं आहे, जंगलच आमचं आहे आणि जे इतिहास घडवला, जो संविधान घडवला तो आदिवासीसाठी सर्व आमच्या या जी इथं बसलेले जे संविधान धारक आहेत ते सर्वांसाठी लागू आहे। पण हे लोक आमची दिशाभूल करत आहे व आमच्या मागण्या कोणत्या पुऱ्या करत नाही। यांनी जर आमच्या सध्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सध्या याच्यानंतर ठोक कारवाई करणार आहे।